नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक अशा मेंटॉरच्या फ्रेमवर्कवर सविस्तर चर्चा करणार आहोत ज्यांनी खास महिलांसाठी एक अत्यंत कमी गुंतवणुकीचं पण परिपूर्ण असं बिझनेस मॉडेल डिझाईन केलंय. आयुष्यातल्या वेगवेगळ्या आणि गुंतागुंतीच्या टप्प्यांमधून जाताना हे मॉडेल महिलांना कसं तारून नेतं हे आपण आज पाहणार आहोत. चला तर मग या सादरीकरणात आपण प्रामुख्याने 5 गोष्टी पाहणार आहोत. एक म्हणजे आयुष्यातील बदलते टप्पे, दुसरं पारंपरिक व्यवसायातील अडचणी, तिसरा म्हणजे या नव्या मॉडेलची आदर्श रूपरेषा, चौथं नेटवर्कचा हुशारीने केलेला वापर आणि शेवटी एका खास मास्टर क्लासमध्ये प्रवेश कसा मिळवायचा याची माहिती. अगदी थोडक्यात पण महत्त्वाचे मुद्दे आहेत. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, आयुष्यातील टप्पे आणि बदलत्या गरजा. स्त्रियांना त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर पैशांच्या आणि वेळेच्या बाबतीत कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं हे मूळ साहित्यामध्ये अत्यंत संवेदनशीलतेने मांडलं आहे. तुम्ही विचार करा, वेळेनुसार महिलांच्या गरजा किती बदलत जातात ना. लग्नाआधीचा पहिला टप्पा बघा, जिथे आर्थिकदृष्ट्या बऱ्याचदा पालकांवर अवलंबून राहावं लागतं. मग येतो सुरुवातीच्या करिअरचा दुसरा टप्पा, जिथे ऑफिसमधील राजकारण आणि वेळेची सततची कमतरता यांच्याशी संघर्ष सुरू असतो. त्यानंतर सर्वात मोठा बदल घडवणारा तिसरा टप्पा म्हणजे मातृत्व. मॅटर्निटी लिव्ह आणि साहजिकच संपूर्ण लक्ष मुलाकडे वळल्यामुळे प्राधान्यक्रमच पूर्णपणे बदलून जातो. आणि चौथा टप्पा म्हणजे दीर्घकाळ गृहिणी असणं. या टप्प्यात घर आणि नातेवाईकांच्या जबाबदाऱ्यांचं एवढं ओझं असतं की विचारू नका. आणि खरं सांगायचं तर यात सर्वाधिक मर्यादा येतात त्या गृहिणींवरच. कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांचं प्रचंड ओझं असतंच, पण जर त्यांना नवीन काही सुरू करायचं असेल तर त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी आणि परवानगीसाठी जोडीदारावर अवलंबून राहावं लागतं. हे एक असं दडपण आहे ज्याकडे या मेंटॉरने अगदी अचूक लक्ष वेधलं आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, पारंपरिक अडचणी आणि जास्त खर्चाचा सापळा. या सगळ्या वैयक्तिक मर्यादा लक्षात घेतल्या की लगेचच आपल्या लक्षात येतं की व्यस्त मातांसाठी पारंपरिक व्यवसायाच्या कल्पना बऱ्याचदा का अपयशी ठरतात. बघा, जेव्हा व्यवसायाचा विचार येतो तेव्हा डोळ्यासमोर काय येतं? बुटीक, टिफिन सेवा किंवा एखादं पार्लर उघडणं. पण या सगळ्या सामान्य कल्पनांमध्ये एक मोठी गुंतवणूक करावी लागते. शिवाय कामाचे तास अगदी ठरलेले असतात आणि कर्मचाऱ्यांचा व्यवस्थापनही करावं लागतं. पण एका व्यस्त आईच्या खऱ्या आयुष्याला हे कसं परवडेल? तिला तर कमीत कमी धोका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लवचिक वेळेची नितांत गरज असते. यावर मेंटर अगदी स्पष्टपणे सांगतात की पारंपरिक स्वयंरोजगार हा एक मोठा सापळा आहे. यात तुम्हाला खूप जास्त कष्ट करावे लागतात, मोठी गुंतवणूक करावी लागते आणि माणसांचं व्यवस्थापन तर आलंच. थोडक्यात सांगायचं तर हे पारंपरिक मार्ग एखाद्या सामान्य कॉर्पोरेट जॉबपेक्षाही खूप जास्त त्रासदायक आणि जोखमीचे ठरू शकतात. मग यावर उपाय काय? म्हणूनच आपण तिसऱ्या भागात पाहणार आहोत आदर्श रूपरेषा, स्वातंत्र्य आणि कमी जोखीम. या सर्व मूलभूत समस्या सोडवण्यासाठी व्यवसायाचं एक परफेक्ट डिझाईन किंवा ब्लूप्रिंट कशी असावी हे आता पाहूया. या मॉडेलचा सर्वात आकर्षक आणि पायाभूत मुद्दा ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. याची सुरुवात होते ती अत्यंत कमी गुंतवणुकीने, म्हणजे अवघ्या 5,000 रुपयांपासून. हो, फक्त 5,000 रुपये. यामुळे होतं काय, तर आर्थिक धोका अगदी नगण्य होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन काहीतरी सुरू करण्यासाठी कोणाची परवानगी घेण्याची किंवा मोठी रक्कम मागण्याची गरजच उरत नाही. मग एक आदर्श व्यवसाय नक्की कसा असावा? तर तो वेळ आणि पैशांचा पूर्ण स्वातंत्र्य देणारा असावा. तो इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या पाठीवरून कुठूनही चालवता यायला हवा. त्यात दीर्घकालीन स्थिरता असावी. त्याचा तुमच्या वैयक्तिक आरोग्यावर आणि जीवनशैलीवर सकारात्मक परिणाम व्हायला हवा. आणि महत्त्वाचं म्हणजे कुटुंबाला दिला जाणारा वेळ न गमावता स्वतःची एक ओळख आणि आदर निर्माण करता आला पाहिजे. हीच एका परिपूर्ण व्यवसायाची खरी व्याख्या आहे. हे सगळं साध्य कसं होतं ह्याचं गुपित दडलंय हाय प्रॉफिट मार्जिन, म्हणजे जास्त नफ्यामध्ये. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा तुमच्या व्यवसायात दर महिन्याला लागणारा खर्च, जसे की सॉफ्टवेअर, महागडे टूल्स, वीज आणि कर्मचाऱ्यांचे पगार हा अत्यंत कमी किंवा जवळपास शून्य असतो, तेव्हा मिळणारा नफा साहजिकच सर्वाधिक असतो. पारंपरिक व्यवसायातले हे सगळे जाचक खर्च पूर्णपणे काढून टाकल्यामुळेच हे मॉडेल एवढं यशस्वी ठरतं. आता आपण चौथ्या आणि अत्यंत रंजक भागाकडे वळत आहोत, नेटवर्कचा वापर, कष्टाशिवाय प्रगती. आता तुमच्या मनात विचार येईल की जे लोक स्वतःला इंट्रोवर्ट मानतात, ज्यांचा मित्रपरिवार खूप लहान आहे, त्यांच्यासाठी हा व्यवसाय कसा वाढणार? चला पाहूया. इथेच खरी मजा आहे. स्वतःचे हजारो फॉलोअर्स असण्याची अजिबात गरज नाही. इथे इतर लोकांची रणनीती वापरली जाते. म्हणजे काय, तर इतर लोकांचा वेळ, इतर लोकांचे प्रयत्न, इतर लोकांचा पैसा आणि इतर लोकांचा प्रभाव आणि नेटवर्क शिताफीने वापरणे. हे सगळं वापरून स्वतःसाठी पॅसिव्ह इन्कम कसं निर्माण करता येतं हे या रणनीतीचं मुख्य सूत्र आहे.
यालाच आपण द इंट्रोवर्ट ॲडव्हान्टेज म्हणू शकतो. हे खरोखरच कमाल आहे. विचार करा, जर एखादी उद्योजक महिला अंतर्मुख स्वभावाची असेल, तिचं सोशल मीडिया प्रोफाईल अगदी प्रायव्हेट असेल, तरीही ती यात प्रचंड यशस्वी होऊ शकते. कसं? तर ज्यांचे आधीपासूनच लाखो फॉलोअर्स आहेत अशा प्रभावशाली व्यक्तींशी जोडून घेऊन. स्वतःचं पब्लिक प्रोफाईल नसतानाही या पद्धतीने व्यवसायाची मोठी वाढ करता येते. याच संदर्भात मेंटॉर एक खूप महत्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात, एक आदर्श व्यवसाय तो आहे जिथे तुम्ही दुसऱ्या कंपनीचं उत्पादन वापरता. तुम्हाला स्वतःची उत्पादने बनवण्याची किंवा विक्रीनंतरची डोकेदुखी असणारी सर्व्हिस देण्याची काहीच गरज नाही. आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या सिस्टीमचा वापर केल्यामुळे प्रॉडक्ट बनवण्याचा ताण आणि तो अतिरिक्त खर्च दोन्हीही वाचतो. आता आपण आलोय शेवटच्या म्हणजे 5व्या भागावर, मास्टर क्लास प्रवेश पुढचे पाऊल. ही सगळी माहिती ऐकल्यानंतर आता प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली आहे. यासाठी एक अत्यंत सोपा पुढचा टप्पा उपलब्ध आहे. ह्या मेंटॉरच्या विशेष 90 मिनिटांच्या मास्टर क्लासमध्ये प्रवेश मिळवण्याची प्रक्रिया अगदी सोपी ठेवली आहे. पहिली स्टेप या विश्लेषणाच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा सर्वात वरच्या पिन केलेल्या कमेंटमध्ये जा. दुसरी स्टेप तिथे दिलेल्या व्हॉट्सॲप लिंकवर क्लिक करा. आणि तिसरी स्टेप त्वरित या 90 मिनिटांच्या माहितीच्या व्हिडिओची लिंक मिळवण्यासाठी मेसेज करा. ही प्रक्रिया मुद्दामून एवढी सोपी आणि जलद ठेवली आहे जेणेकरून व्यस्त महिलांना त्यांच्या सवडीनुसार आणि वेळेनुसार हा मास्टर क्लास पाहता येईल. शेवटी हे विश्लेषण आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर संपवणार आहोत. महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य आता खरंच फक्त एका अस्तित्वात असलेल्या नेटवर्कच्या अंतरावर आहे का? विचार करून बघा. इतरांच्या नेटवर्कचा हुशारीने वापर करून आर्थिक स्वातंत्र्यातल्या त्या जुन्या पारंपरिक अडचणी आपण खरोखरच कायमच्या दूर करू शकतो का? यावर नक्की विचार करा. मला खात्री आहे की या सादरीकरणातून एक नवी दिशा मिळाली असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणासोबत. तोपर्यंत धन्यवाद.